हे आपले पेशंट मंदात, तर यांना खूप सिव्हिअर कमरेचा प्रॉब्लेम झाला होता. त्यांची एक पाय उजवा पाय खूप जास्त दुखत होता आणि त्याच्यामुळे त्यांना चालणं फिरणं सर्वच अशक्य झालेलं होतं आणि मोर ऑरलेस ते थोडा वेळ झोपूनच होते. मग त्यांना इनिशियली काही इंजेक्शन दिले आपण, तर त्यांना थोडंसं बरं वाटलं होतं. पण मग आपण जेव्हा MRI केला तेव्हा त्यांना खूप सिव्हिअर नस ब्लॉक झालेली होती, त्यांची चकती सरकली होती आणि त्याच्यामुळे त्यांना हा पूर्ण त्रास होत होता. आता पुढचा प्रवास तुम्ही सांगा की 2 दिवसात कमी झाले. आता चालतात का? आता चालते. आणि त्रास, पायातला त्रास कमी झाला, पायातला कमी झाला, मानकतला कमी झाला, सगळं कमी झालं. सो आपल्याला थोडं अर्जंट ऑपरेशन करावं लागलं. काम केलं ना लवकर. थोडं ती चकती जी खराब होती ती आपण काढून टाकली आणि मणक्यात स्क्रू आणि रॉड लावून त्याला आपण फिक्स केलंय आणि ते मणके जोडून टाकले. सो याचे आपण कमरेचं दुखणं आणि पायातलं दुखणं या दोघी गोष्टींसाठी आपण ही सर्जरी केलेली आहे. रियानं केलं, डॉक्टरनं केलं, नलबलवार रिया डॉक्टर. खरंच रिअली थँक्यू सर अँड डॉक्टर रिया नलबलवार अँड एंटायर टीम. तिला जो त्रास होत होता गेली 1-1.5 वर्ष झालं, नीचं ऑपरेशन झालं होतं निगडीमध्ये. त्याच्यानंतर पण ते कमी नाही झालं. बरेच एक्सरे काढले, बरेच MRI केले, पण व्यवस्थित जे ॲक्च्युअल ट्रीटमेंट व्हायला पाहिजे होते ते झाली नाही. बऱ्याच डॉक्टरांनी वेगवेगळ्या ट्रीटमेंट सांगितल्या, त्या पण केल्या, बरेच फिजिओथेरपी केली, पण स्टील जे सक्सेस पाहिजे होते ते मिळतच नव्हतं. मग सडनली डॉक्टर रिया नलबलवारमुळे आम्हाला रेफरन्स मिळाला चांगला आणि मग तिने सरांशी बोलली. त्यानंतर एकदम फास्ट विदिन 8 डेजमध्ये डिसिजन घेतलं सरांनी. खूप म्हणजे असं घरच्या फॅमिली मेंबरसारखं की नाही आपण इमिडिएट करू, कारण की डिसिजन घ्यायचा की नाही, कारण की स्पायनल कॉर्डची सर्जरी करायची हे डिसिजन घेण्यासाठीच महिने घेतात आणि त्यातलं जे किती सिव्हिअर आहे ते आपल्याला कळत नाही सर्वसामान्यांना. पण डॉक्टरांनी असं घरच्यासारखं सांगितलं की नाही हे करावं लागेल, त्याचे इम्प्लिकेशन्स हे येतील, जर फास्ट डिसिजन घ्यावं लागेल. सरांनी परस्पर म्हणजे मी तिची मोठी मुलगी आहे, पण मी पण जास्त विचार नाही केला आणि कुणाला डिस्कस नाही केला. सरांवर ट्रस्ट ठेवला की नाही सर जे करतील ते करतील, कारण की माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. मी तो विश्वास दाखवला आणि ते कम्प्लीट झालं. आणि मी नंतर विचारलं पण नाही, अगदी फॅमिली मेंबरसारखं सरांनी. मला असं वाटलंच नाही की आई हॉस्पिटलाइज झाली आणि तिच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल, बघावं लागेल. एंटायर सर आणि सरांच्या टीमनी केलं. खूप 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 थँक्यू आणि खूप सारे ब्लेसिंग्स पूर्ण आमच्या फॅमिलीकडनं. त्यांची प्रगती हो आणि असे सगळ्यांचे आयुष्य जे काही ज्यांना पेन होत आहे त्यांना लवकर बरे लागतो. मावशींचे ब्लेसिंग मिळाले ही फार मोठी गोष्ट आहे. खूप छान केलं तुम्ही, आमची सोय केली सगळ्यांना. सगळे पेशंट